हाची दुष्काळ तयाला पोहे सुदाम देवाची फके मारी कोरडीची थोर प्रेमाचा भुकेला हाची दुष्काळ तयाला न म्हणे उचिष्टत्वा थोड तुका म्हणे भक्ती पुढे थोर प्रेमाचा भुकेला हाची दुष्काळ तयाला वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा सर्वकार्येषु सर्वदा महायोग पीठे तटे भीमारथ्यं वरं पुण्डरीकाय दातुं मुनीन्द्रे समागत्य तिष्ठन्तमानन्दकन्दं परब्रह्मलिङ्गं भजे पांडुरिन करावा वेरो ज्या ज्या ठिकाणी मन जाय त्या त्या ठिकाणी निज रूप तुझे मी ठेवितो मस्तक ज्या ठिकाणी तेथे सद्गुरु तुमचे पाय दोन्ही जयांचे केली स्मरण हो या सकळ विद्यांचे अधिकरण तेची बंधू श्रीचरण श्री गुरूंचे ते नमः हनुमंत विराजिये चरणा विठ्ठल ऐका महिमावडीची बोरे खाय भिल्लीची प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्राप्त स्थळी सेवेकरता निवडलेला अभंग महाराष्ट्र सारस्वताला ललालभूत ठरणारं साहित्य ज्यांच्या मुखारविंदामधून निघालं. आवाज व्यवस्थित येतोय कानाला? येतोय ना? नाही आलं तर सांगायचं. महाराष्ट्र सारस्वताला ललालभूत ठरणारं साहित्य ज्यांच्या मुखारविंदामधून निघालं ते वारकरी मायबापांच्या कर्णकुहरांमध्ये अमृत लहरींसारखं बरसलं. नॉर्मल आवाज करा दादा आता. ते सर्व मायबापांच्या तुमच्या माझ्यापर्यंत जे हृदयापर्यंत पोहोचलं. नॉर्मल करा, नॉर्मल. असे असणारे ज्ञानेश्वप्रिय तुकोबारायांचा सरळ साधा तुम्हाला समजेल, तुम्हाला पचेल असा अभंग सेवेकरता निवडलेला आहे. नॉर्मल करा विठ्ठल खऱ्या अर्थानं आजचा हा कार्यक्रमाचं एवढं सुंदर नियोजन जय हनुमान ग्राम विकास मंडळ इंदापूर. दादा आता फक्त सगळे इफेक्ट काढा आणि फक्त सरळ आवाज नॉर्मल ठेवा. ज्यावेळेस गायन सुरू होईल त्यावेळेस आवाजला इको द्या. नॉर्मल करा विठ्ठल. श्री क्षेत्र इंदापूर हां असं तालुका माणगाव जिल्हा रायगड या सर्वांच्या समस्त ग्रामस्थ असतील, वारकरी संप्रदाय असतील, या सगळ्यांच्या माध्यमातून या ठिकाणी श्री हनुमान मंदिर या ठिकाणी सर्वात सुंदर दरवर्षीप्रमाणे वर्ष कितवं आहे
23वे वर्ष आणि पुढच्या वर्षी या ठिकाणी कितवं वर्ष होणार आहे? या ठिकाणी 2 वर्षांनी 50वं वर्ष रौप्य महोत्सव होणार आहे. हां, तर त्या कार्याला माझ्याकडून वारकरी संप्रदायाच्या वतीने खूप खूप शुभेच्छा. याही पेक्षा आजचा अभंग निवडलेला आहे, हाची दुष्काळ तयाला, हे वाक्य लक्षात ठेवा. रौप्य महोत्सवाला एवढी लोक येऊन जमणार नाही बरं का. सरपंच साहेब कुठे गेले? एवढी लोक येऊन जमायचं नाही. ऐका बरं का, रौप्य महोत्सव साजरा करायचा आहे. प्रत्येक तरुण मंडळीनी तुमच्या गावामध्ये तुमचं भाग्य आहे. अहो भाग्य, मी पत्रिका बघितली, आदितीताई तटकरे येऊन गेल्या. भाग्य आहे ना, हाय की नाही? खऱ्या अर्थानं आपल्या गावचे असणारे माजी सरपंच उदयदादा अधिकारी, त्यांच्या माध्यमातून कदाचित चांगले चांगले लोक गावामध्ये येत आहेत. आपण आपल्या गावातला वारकरी संप्रदाय कीर्तनाला इथं जागा रोडवर पुरली नाही पाहिजे, एवढा मोठा रौप्य महोत्सव करायचा आहे. त्याकरता तरुण मंडळी असतील, सगळेच जण आहेत इथं, सगळ्यांनी एकीनं हा महोत्सव खूप मोठ्या पद्धतीनं या ठिकाणी उत्साहानं साजरा करायचा आहे. त्याकरता माझ्याकडून खूप खूप शुभेच्छा. आणि अतिशय सुंदर सगळे नियोजन, सगळेच जण आहेत, त्यांच्यात नावाचा उल्लेख करणं न खऱ्या अर्थानं सगळ्यांचं नाव घेत बसले तर सकाळ होईल. चालतंय का? काय खैरे महाराज, चालेल ना सकाळ झाली तरी? हां, म्हणून सांगते तुम्हाला, अतिशय सुंदर या ठिकाणी श्रीमद सद्गुरू पद्माचार्य स्वामी यांच्या मार्गदर्शनाखाली खऱ्या अर्थानं संस्थापक कैलासवासी श्रीपाद बाबा सखाराम वाडवळ गुरुजी, बरोबर ना, यांच्या माध्यमातून चालत असणारे सगळे नियोजन आयोजन असेल. आणि या ठिकाणी आपल्या सगळ्यांचं असणारं श्रद्धास्थान संप्रदाय भारती गुरुवर्य जनार्दन स्वामी वाडीकर बाप्पासमोर या ठिकाणी आहेत. त्यांच्याही चरणी मी मस्तक ठेवते आणि सेवेला या ठिकाणी प्रारंभ करते. विठ्ठल खऱ्या अर्थानं आजची जी सेवा आहे ही कीर्तन सेवा, या ठिकाणी तुम्हाला चोपदार बाबा दिसत आहेत. सातत्यानं दरवर्षी ज्यांनी सप्ताचे इवलेसे रोप लाविले द्वारी त्याचा वेलू गेला गगनावरी, एक आदर्श, गावचा आदर्श म्हणायला हरकत नाही. कैलासवासी सुभाष दादा भोईर यांच्या स्मरणार्थ आजची कीर्तन रूपी सेवा आहे. ज्या व्यक्तीनं परमार्थासाठी, गावासाठी, कीर्तन सेवेसाठी स्वतःचं आयुष्य समर्पण केलं, त्या व्यक्तीच्या स्मरणार्थ खऱ्या अर्थाने ही आजची सेवा आहे. सांगायला कौतुक वाटतं. आज वारकरी संप्रदायामध्ये महाराज सांगतात, कन्या तरी ऐसी देई जैसी मीरा मुक्ताबाई. आज गेले दिगंबर ईश्वर विभूतीन, राहिल्या त्या कीर्ती जगामध्ये. आज वडील निघून गेलेत, पण वडिलांनी जे कार्य केले, एथ वडील जे जे करीतीन तया नामोधर्म ठेवे. लेकीचं गौरव करावं तेवढं कमी येत. अरे मुलगी लग्न होऊन दुसऱ्याच्या गावाला गेली, पण सप्ताह करण्याकरता, बापाची आठवण, बापाचं स्मरण करण्याकरता याच साठी केला होता अट्टाहास. म्हणून आजच्या दिवशी ही कीर्तन रूपी सेवा. आज घरामध्ये सगळ्यांना दुःख आहे, पण बापानं आपल्या वडिलांना जे काही कार्य केले त्या कार्याकरता माझी फुल ना फुलाची पाकळी म्हणून माझं काहीतरी सहकार्य लाभावं, म्हणून खऱ्या अर्थानं ज्या कन्येचं कौतुक करावं अशा असणारे सौभाग्यवती श्वेताताई जयदास पोळेकर, गावची खऱ्या अर्थानं मुलगी आहे. लग्न झाल्यानंतरनं आपल्या गावाचा कोणी विचार, झोपले का काय, आई बापाचा कोणी विचार करत नाही. पण खऱ्या अर्थानं कन्या तरी ऐसी देई जैसी मीरा मुक्ताबाई, या खऱ्या अर्थाने या प्रमाणाला ताई समर्पक आहे. म्हणून खऱ्या अर्थानं द्यावेत तेवढे श्वेताताईंना मी धन्यवाद देते. त्यांच्या आईसाहेब असतील त्यांनाही धन्यवाद देते, कारण की आज आपण खूप संप्रदाय करू, खूप कीर्तनं करू. बाबा तुम्ही बसलाय, तुमचंही कौतुक करावं वाटतं. मागे पुढे उभा राही सांभाळिता आली. आज तुमच्याकडे बघून सगळे समाजातले ज्या ज्या ठिकाणी मी ह्या भागातील ना, तुमचं नाव घेतल्याशिवाय प्रत्येकाच्या मुखामध्ये तुमचं नाव आहे, हा अधिकार, एवढं प्रेम तुम्ही लोकांना देताय. म्हणून खऱ्या अर्थानं तेही महत्त्वाचं आहे. तुमचे आदर्श असणारे, तुमचा मुलगा चिरंजीव तुमचे असणारे खऱ्या अर्थानं वारकरी संप्रदायाची सेवा करतायत. आज महाराष्ट्रभर कीर्तनकार भरपूर आहेत, पण ते कीर्तन, आजचं कीर्तन झालं की आजच्या पुरतं मर्यादित नाही. आज वडिलांचं तर नाव आहे,
पण वडील जर कीर्तनकार असतील ना तर मुलगा कीर्तनकार होत नाही. पण ऐका, दादा कीर्तनही करतात, मला दादांनी सांगितलं. आणि त्यासोबत या ठिकाणी आमचे वाडीकर दादा या ठिकाणी खूप सुंदर त्यांचं यूट्यूब चॅनल आहे. आणि त्या यूट्यूबच्या माध्यमातून या धर्माचा प्रचार प्रसार करण्याकरता हीच पताका आहे, धर्माचे पालन करणे पाखंड खंड. आपला धर्म आपणच टिकवला पाहिजे. याकरता खऱ्या अर्थानं वडिलांनी घेतलेला आदर्श, वडिलांनी केलेली समाजाची सेवा, ज्या पद्धतीनं वडिलांनी समाजाच्या पर्यंत प्रत्येक व्यक्तीपर्यंत पोहोचले ना, महाराष्ट्र नाही तर महाराष्ट्राच्या बाहेर दादांच्या चॅनलची ख्याती आहे. आणि म्हणून त्यांना आत्ताच नवीन एक इतका सुंदर पुरस्कार भेटलेला आहे. बघा, गावाला माहिती आहे हा, कोहिनूर रत्न पुरस्कार, रत्नाची पारख करणारा हा पुरस्कार. खऱ्या अर्थानं दिनेश, आता कसं झालंय ना दादा, असं असतं आपल्या शेजारीच, पण मग लक्षात येत नाही, वाणीचा दोष समजा. खऱ्या अर्थानं जो कोहिनूर रत्न जो पुरस्कार आहे तो दिनेश महाराज वाडीकर यांना भेटलेला आहे. त्यामुळं गावाच्या वतीनं, सर्वांच्या वतीनं त्यांचं खूप खूप अभिनंदन. वा, अशी मुलं जन्माला यावा आपल्या पोटी सुद्धा. आजचं कीर्तन कशासाठी आहे सांगू का? मला आपल्या खऱ्या अर्थानं आदरणीय श्री उदयदादा अधिकारी यांनी फोन केला, ताई वेळेत येणार ना? यूट्यूबच्या माध्यमातून दादांनी कीर्तन पाहिलं आणि दादांना आवडलं. गावाच्यासाठी एवढं धडपड करणारं व्यक्तिमत्व आज तुमच्याजवळ आहे. हे कीर्तन ऐकल्यानंतरनं गावातला एक व्यक्ती जरी सुधारलं ना तरी तुमच्या सगळ्यांचं हे सार्थकी लागल्याशिवाय राहणार आहे. विठ्ठल कौतुक यासाठी नाही की मला पुढच्या वर्षीची तारीख द्यावी, यासाठी नाहीये. माझा एक नियम आहे, ज्या गावात आपण जाऊ ना त्या गावात एक तरी माळकरी बनला पाहिजे. खाली बसलेला एक तरी तरुण मुलीला मनात कल्पना निर्माण झाली पाहिजे की इथं घेऊन जर ही ताई कीर्तन करते तर तिच्या पाठीमागं मी टाळ तरी घेऊन उभा राहील. एवढं जरी केलं तरी माऊली ज्ञानोबा खूप देणार आहेत मला. याच्यासाठी केलंय. माझा शेवटचा दिवस इथं कीर्तनातच व्हावा. मला अपेक्षा नाही मला भरपूर कीर्तनं द्यावा. एका दिवशी 3-3 कीर्तनं करते. दादा इतके सुंदर गायन करत आहेत. नांदगावला, आमच्या नांदगावच होतं ना ते, नांदगावला होते आमच्या सोबत, निजामपूरला. आणि सरपंच साहेब तिथं पण उदय म्हणूनच उदयदादा शिर्के त्यांनी तारीख दिली होती. आणि इथं सुद्धा एवढी कृपा ह्या नावाची. आता पुढचं गाव पण तेच असेल मला असं वाटतं. म्हणजे सांगण्याचा भाव विनोद सोडून द्या, पण खऱ्या अर्थानं आपला संप्रदाय, आपला भगवी पताका, आपला खऱ्या अर्थानं धर्म टिकवण्याकरता आपल्या लेकरांनी हे ऐकलं पाहिजे. आणि त्याकरता गावांनी सगळ्यात सुंदर सुंदर कार्यक्रम, कीर्तन असतील, हरिपाठ असतील, हे ठेवले पाहिजे. याचसाठी केला होता टास. विठ्ठल थोडंसं अजून लोक आले असते ना, काही जेवण झोपले असतील, पण खूप जास्ती आले असते ना अजून छान वाटलं असतं. सांगेल, अतिशय सुंदर अभंग आहे. सगळ्यांचा उल्लेख मी शेवटी करणार आहे, कोणाचा नामोल्लेख नाही ठेवणार. मला जेवढी माहिती तेवढ्यांची तरी घेणार आहे. ऐका बरं का, अतिशय सुंदर अभंग आहे. अभंगामध्ये भक्ती करत असताना भक्तीमध्ये किती ताकद पाहिजे, महिमा ऐकत असताना आपल्याला काय आवडतं, देवाला काय आवडतं आणि संतांना काय आवडतं, या 3 गोष्टींचा विचार करणारे विठ्ठल. ऐका महिमा आवडीची, बोरे खाय भिल्लिनीची. ऐका, हनुमंतरायांनी रामप्रभूंची भक्ती केली. रामप्रभू इतके श्रेष्ठ आहेत की ते तुम्ही जर त्यांची भक्ती केली तर ते तुम्हाला सुद्धा दर्शन देणार आहे. बरं ठीक आहे, मंदिर आहे, मंदिरात आज कीर्तनाला आलोय, तर तुमचं मागणं काय आहे? कीर्तन ऐकायचंय, पण कीर्तनातून काहीतरी भेटलं पाहिजे बरं का. महाराज या अभंगात सांगतात, हाची दुष्काळ तयाला. इथं पावसाचा दुष्काळ नाही, इथं पैशाचा दुष्काळ नाही, इथं दुष्काळ कसाचा आहे? भक्तीचा, नामस्मरणाचा आणि लोकांचं सुद्धा. विठ्ठल मग भक्ती अशी करायची की आज आपल्याला या मंदिरामध्ये आपण भगवंत परमात्मा या ठिकाणी अवतीर्ण होतात. जेथे कीर्तनाची जागा तेथे पांडुरंग देव येतो. फक्त तेवढ्या आर्ततेने देवाला आवाज दिला पाहिजे. ऐका बरं का,
काही लोकांनी प्रश्न केला, आमचा काहीतरी फायदा असेल तर आम्ही देवाला आवाज देऊ. मला सांगा बाबा, जर जेवण नाही ठेवलं तर हाय तेवढी लोक आली असती का? उत्तर द्या. झोपले का काय? बरोबर ना? कीर्तन ठेवा, पण आमचं काहीतरी. पाण्याची बॉटल घ्यायची किती रुपये लागतात सांगते काय का बरं का? आज इथं लोक सगळेजण फायदा बघतात. आपली आवड कशाची? आपल्याला गुलाबजामुन खायला आवडतात, आपल्याला लाडू पेढे खायला आवडतात. ही आपली आवड. कसली आवड आहे? नाश पावणारी. मला सांगा, लाडू खाल्ला, संपून गेला, नष्ट झाला, नाश पावला. महाराजांनी खूप सुंदर वर्णन केलंय. जगस्पृह्यास्पद एक सार्वभौम पद, न मरणे हे निर्विवाद जगापडी. ऐका बरं का, थोडंसं जड जाईल. ज्ञानेश्वरीमध्ये एक ओवी खर्च केली महाराज सांगतायत. तुम्हाला सगळं आवडतं, कुणाला टीव्ही बघायला आवडतं, कुणाला कीर्तनात बसल्या बसल्या रील्स बघायला आवडतं, सगळ्यांना सगळं आवडतं, पण मरायला हाय का कोणी इथं? बरं मला सांगा, देवाकडे दर्शनाला गेलो आपण काय म्हणतो? देवा जन्माला घातलंय पण मला उदंड. आई ज्या वेळेस मंदिरात जाते काय म्हणते? माझ्या लेकरांना उदंड. आपण फक्त आयुष्य मागतो. कोण म्हणतं का? देवा आता झालं गेलं, आता मला लवकर मरण. न मरणे हे निर्विवाद जगापडी. बघा ज्ञानोबरांनी ओवी खर्च करताना काय सांगितलंय? न मरणे हे निर्विवाद. म्हटले महाराज म्हटले मरायला कोणाला आवडत नाही, सगळ्यांना जगायला आवडतं. या जन्मावर या जगण्यावर शतदा प्रेम. कीर्तन संपल्यावर मला जर कोणी म्हटलं ना, ताई ह्या रोडनी जाऊ नका बरं का, तिकडं लई चोरट्यांची भीती, ताई काय त्या रोडनी जाते, बरोबर की नाही? म्हणजे मला सुद्धा मरणाची भीती आहे. सांगण्याचा भाव लक्षात घ्या की मरण कोणाला आवडत नाही. मग आवडायचंय काय? तर महाराज सांगतात, आवडे देवासी तो ऐका प्रकार. देवाला काय आवडतं ते आपण विचार केला पाहिजे. माणसांना काही पण आवडतं, सांगितलं तुम्हाला. एका माणसाला तर हाऊस कशाची आहे का बरं का? तुम्ही खूप ऐकलेले आहेत उदाहरणं. एका माणसाने विचार केला, म्हटलं बसल्या बसल्या इथं बसल्या बसल्या इथं जो गवत आहे त्याच्यावर मी जर काडी टाकली तर काय होईल? कल्पना केली मी. जर ते आता इथं येताना सगळं कोरडं पडलेलं, काय म्हणतात त्याला? काय म्हणतात गवताला इकडे? नाही नाही, ते असं ते टोचतं अंगाला, त्याला काय म्हणतात? कुईडी. कुईडी. हा बघा, भाग बदलला, गाव बदललं की फेले बघायचे. तिकडं पुण्या साईडला याला काय म्हणतात माहितीये का? काय म्हणतात? काचकुजली नाही. त्याला काहीतरी म्हणतात, असं ते टोचतं बरं का. असेल गावाला, असेल त्या बीड भागात गेले तिकडं वेगळंच काहीतरी होते. म्हणजे वेगवेगळी भाषा. काही भाषा कशी असेल बदलेल सांगते नाही. महाराज लोकांनी आता हळूहळू शिकायला सुरुवात केली. गाव बदलला, प्रत्येक गावचं पाणी पिलं की भाषा. म्हणून आम्ही बिस्लरीचं पाणी पितो, बरोबर की नाही? म्हणून बिस्लरीचं पाणी प्यायचं महाराज, लक्षात ठेवा बरं. तुम्ही माझ्या भावासारखे. लोक बोलता बोलता बोलून जातात, भाव सोडून द्या. पण ते टोचणारं त्याच्यात जर काडी टाकली तर ते पटापट पेटत जातं. मला सांगा, कल्पना बरी आहे पण जर काडी टाकली तर पेटल्याशिवाय राहणार नाही. म्हणजे काही गोष्टींच्या कल्पनाच केलेल्या बऱ्यात, त्या स्वतःत उतरवायच्या नाही. माणसाच्या आवडी असल्या निरर्थक असतात. म्हणून ह्या निरर्थक गोष्टींचा आवड केला तर पुण्य भेटेल का? पुण्य जर भेटायचं असेल तर काय केलं पाहिजे? चांगली आवड निर्माण केली पाहिजे. बघा आपल्याला असल्या आवडी. मग देवाला काय आवडतं? देवाला भगवंत आवडतो. संतांना काय आवडतं? देव आवडतो. मग संतांची आवड पाहत असताना ऐका बरं का, लोकांनी प्रश्न केला, ताई तुम्ही सांगताय ऐका महिमा आवडीची, बोरे खाय विल्लिनीची. मला सांगा, लोकांनी रामायणातला प्रसंग ऐका बरं का. मी थोडंसं तुम्हाला सुरुवातीला जड देईल, ऐका बरं का, पण कीर्तन लक्षपूर्वक ऐका. रामायणामध्ये सुंदर वर्णन केलेलं आहे. शबर नावाचा राजा होता. ऐका बरं का. तुम्ही असं चळवळ करू नका. इकडं गावात तरी लय थंड वातावरण आहे, गरम नाही होत, थंडी पण नाही होत, टेम्परेचर नॉर्मल आहे. त्यामुळे तुम्ही आपलं उगाच शांत राहा. विठ्ठल तुम्ही किती शांत चित्तीने ऐकताय त्याच्यावरती मी चांगलं चांगलं देणार आहे. नाही तर मग मी पण वरचं देऊ. ऐका बरं का. हे मन कसं आहे, 5 मिनिटं बसलं तरी बसून देत नाही. हा लईच सांगायला गेलं की लगेच म्हणतो आपण, बाई आता लईच गरम व्हायला लागलं. इकडे लक्ष द्या. रामायणामध्ये सुंदर वर्णन केलेलं आहे. रामायणात सांगितलं शबरी मातेने भगवंताची आराधना कशी केली. थोडंसं जड आहे, लय रामायणात नाही घुसवणार तुम्हाला. इकडे लक्ष द्या. रामायणातील प्रसंग सांगितलाय की शबरी मातेचं विवाह करायचं ठरवलंय. देवावरती प्रेम असणारी व्यक्ती
इथं माळकरी आहे ना सगळे, समोर येणारे येत राहतील, जाणारे जात राहतील, तुम्ही काही पाहू नका त्यांच्याकडे, समोर लक्ष द्या. आपल्याकडं असणारी भक्ती भगवंताकडे पोहोचण्याकरता हृदयातून आवाज दिला पाहिजे. नुसतं मारुतीच्या मंदिरात, हनुमंतरायांच्या मंदिरात जाऊन मस्तक टेकवलं तर ते हनुमंतराय तुमच्यावरती कृपा करणार आहेत का? खूप सुंदर वर्णन केलेलं आहे. रामायण सांगायला लागले की लोकांनी मानच खाली टाकले, मला काय कळानाच. विठ्ठल मी तिकडे स्पर्श करेल, फक्त तुम्हाला नाही लई बोर करणार, समोर लक्ष द्या, ऐका बरं का. म्हणजे मला तुमच्या हालचालीवरनं कळतं की काय सांगावं काय नको, बरोबर आहे ना. लक्षपूर्वक ऐका. देवाला जर तुम्हाला स्वतःपर्यंत बोलवायचं असेल, देवाकडं काहीतरी मागण्याकरता जातो, नुसतं पत्रम पुष्पम फलम तोय, पान घेऊन जायचं, फूल घेऊन जायचं आणि देवाकडं बघायचंच नाही, याला काय अर्थ आहे का? सांगितलंय पान नको, फूल नको, काही नको, मला मनानं भक्तीनं भावानं शरण जा, मी तुम्हाला भक्तीची ताकद दाखवल्याशिवाय राहणार. कुठला पण देव, किती उदाहरणं सांगू, ऐका बरं का. नामदेवराय भगवंता पुढं प्रसाद घेऊन गेले. आपण आपल्या मुलाला सांगा की देवाला जेवण घालायचंय, जेव घाल. कृष्णाला जेवण घालताना आजही गोपिका, ऐका बरं का, आजही तुम्ही ज्यांच्या घरी कृष्ण कन्हैयाचे लड्डू गोपालची मूर्ती आहे ना, आजही हृदयापासून भाव विभोर होऊन त्या कृष्ण कन्हैयाला ते खाऊ घालतात. ही काय त्यांची, ही भक्ती आहे. भक्ती प्रेम सुख नेन व्यानिका पंडित वाचका ज्ञानी यांची. भक्तीमध्ये एवढी ताकद आहे. देवाचं नाव किती गोड आहे, अमृताहुनी गोड नाम तुझे देव. मग ऐका बरं का, समोर लक्ष द्या. त्या देवाचं नाव इतकं गोड आहे, तुम्ही त्या देवाला जर आपलंसं केलं तर तुम्ही कुठला पण एक देव केला तर त्या देवापर्यंत तुम्ही पोहोचू शकता. पण आपली भक्तीच बदललेली गेली. एका घरात 5 माणसं, पण 5 माणसं कधीच कुठल्या देवाची भक्ती करत नाही. सांगेल मी तुम्हाला. शबरी माते करता भगवान परमात्मे आले. का आले? कारण की शबरी मातेची भक्ती कशी होती, भाव कसा होता. भावे विना भक्ती, भक्ती विना मुक्ती, बळे विना शक्ती, बोलो ना बळे विना शक्ती, बोलो ना भावे विना भक्ती, भक्ती विना मुक्ती, बळे विना शक्ती, बोलो ना बळे विना शक्ती, बोलो ना बळे विना शक्ती, बोलो ना बळे विना शक्ती, बोलो ना. तुमचा जर भाव श्रेष्ठ असेल ना तर देव तुमच्या करता यायला तयार आहे. ऐका बरं का, लक्षपूर्वक, कुणीच हालचाल करू नका. रामायणामध्ये सुंदर प्रसंग सांगितलाय. शबरी मातेवरती नितांत प्रेम करणारे रामप्रभू. विचार केला शबरी मातेने, माझ्या वडिलांनी माझा विवाह करायचा ठरवलाय. उद्या लग्न होतं शबरी मातेचं, ऐका बरं का. आणि वडिलांनी ठरवलं उद्या लग्न आहे ना, तर हिच्या लग्नाला जे काही पाहुणे मंडळी जेवायला येतील ना, त्या सगळ्यांना मांस शिजवून खायला दिलं जाणार आहे. काय काय शिजवून? मांस शिजवून खायला दिलं जाणार आहे. ऐका बरं का, देवावरती प्रेम करणारी शबरी माता. विचार केला, माझं लग्न, माझं विवाह, आणि माझ्या विवाहासाठी जे काही पाहुणे मंडळी येतील त्यांच्याकरता एवढ्या पशूंची हत्या केली जाणार आहे, हे त्यांच्या मनाला पटलं नाही. ऐका बरं का, हे खूप मोठं पातक आहे. जे लोक खातात त्यांनी स्वतः विचार करा. आता रामायणामध्ये सांगितलंय, शबरी मातेने विचार केला, मी माझ्या लग्न करता, माझ्या विवाह करता या सगळ्यांना जर मारलं जाणार आहे तर मला हे विवाह करायचं. शबरी मातेने विचार केला आणि उद्या लग्न आहे. तर शबरी माता तिथून निघून गेल्या, घनघोर अरण्यामध्ये निघून गेल्या. ऐका बरं का, तिथं प्रश्न केलाय लोकांनी, रामायणात तिथं उत्तर सुद्धा आहे की शबरी माता एका भिल्ल समाजाच्या घरातील होती. भिल्ल म्हटल्यानंतर वनाचा कप्पा ना कप्पा माहितीये, बरोबर का नाही, सगळं शोधून काढणार. शबरी मातेच्या वडिलांनी सगळ्या लोकांना पाठवलं, मग शबरी माता कस काय सापडल्या नाही. वनाचा कप्पा ना कप्पा माहिती होता, शबरी माता वनामध्ये गेल्या, मग शबरी माता का सापडल्या नाही, प्रश्नचिन्ह. लोकांना प्रश्न लय पडतात बरं का. एखाद्या महाराजांनी गाडी घेतली तर लोक विचारतात सप्त्याव घेतली का हप्त्याव घेतली.
तुला काय करायचंय, सप्त्याव घेऊ नाही तर हप्त्याव घेऊ, बरोबर की नाही? लोकांना स्वतःच कमी दुसऱ्याचं. खूप सुंदर सांगितलंय. ये दुनिया एक उलझन है, आवाज द्या, कहीं धोका कहीं ठोकर है. इफेक्ट द्या, इको 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 इको. आता सगळंच आम्ही सांगायचं म्हणल्यावर कसं व्हायचं विठ्ठल. ये दुनिया एक उलझन है, कहीं धोका कहीं ठोकर है. कोई जीता है हंस हंस कर, कोई जीता है रो रो कर. मुश्किल में संभल जाए इसी इंसान कहते हैं. पराया दर्द अपनाए उसी इंसान कहते हैं. करा नॉर्मल. जो माणूस दुःखामध्ये सुद्धा स्वतः ढाल बनून उभा राहतो ना, त्याला खऱ्या अर्थाने माणूस म्हणायचा. ऐका बरं का, मी कुठं होते. आपल्याला स्वतःचं कमी दुसऱ्यांचं जास्ती दुखणं असतं. नाही, मी नेहमी कीर्तनातून सांगते, नाही तुम्हाला स्वतःच्या कुळाचा उद्धार करता आला हरकत नाही, पण एखाद्याचं घर पुढं चाललं असेल तर कधीच त्यांचे काय करू नका, पाय ओढू नका. चार भिंतींमध्ये जे काही होतं ते आपलं चाललेलं असतं, पण आपण काय करतो, बाई ह्याचं असं झालं. कधीच कुणाला नाही चांगलं म्हणता आलं हरकत नाही, पण कुणाला कधीच वाईट म्हणायचं नाही. कधी कुणाला वाईट नाही म्हटलं तर परमेश्वर तुमच्या सतत कृपा आशीर्वाद करणार आहे. म्हणून या मुखातून, हे तोंड कशासाठी दिले सांगू तुम्हाला, या मुखातून दुसऱ्यांचं भला किसी का कर न सके तो बुरा किसी का मत करना. पुष्प नहीं बन सकते तो तुम कांटे बनकर मत रहना. लवकर समजलं, लक्षात आलं, जाऊ द्या. ऐका बरं का, तुम्ही ना बाहेर घ्यायला पाहिजे होते, म्हणजे इथून मी हात केला असता का लगेच लक्षात येतात. ते नेमकं माग आहेत त्यामुळे काही करता येत नाही. म्हणजे एवढं सुंदर आहे आयुष्यामध्ये. नाही कोणाला चांगलं म्हणता आलं ना, वाईट नाही म्हणायचं, देव आपलं नक्कीच चांगलं करणार. ऐका बरं का, शबरी मातेवरती प्रश्न केला लोकांनी, प्रश्न केलाय रामायणामध्ये. जर तुमचा देव एवढा श्रेष्ठ आहे ना, अरे तुमचा देव रामप्रभू एवढा श्रेष्ठ आहे, अभंगामध्ये लिहिलंय, बोरे खाय भिल्लिनीची. अरे एका भिल्ल जातीच्या स्त्रीच्या मुखातली उष्टी 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 बोरं रामप्रभूंनी खावी, प्रश्न केला. ऐका बरं का माय बाप हो, महाराजांनी उत्तरही दिलं या अभंगामध्ये. मी मुद्दामच अभंग हा निवडलेला आहे, लक्षपूर्वक ऐका. जर देवावरती तुम्ही जर प्रेम केलं, शबरी मातेने घर सोडलं देवाच्या विश्वासावरती, घनघोर अरण्यामध्ये निघून गेल्या, बापानं सगळा कप्पा शोधला, पण शबरी माता ज्या उंटापाशी बसलेला होता ना, तो उंट, तो मेलेल्या उंटाच्या पाठीचा भाग त्याच्या खालच्या बाजूला बसल्या होत्या, असं वर्णन केलंय तिथं. की जो उंट, त्याची दुर्गंधी प्रचंड सुटली होती, म्हणून त्या दुर्गंधीमुळं लोक तिथं शोधायला गेले नाही, आणि शबरी माता तिथं बसल्या. बघा आता उत्तर ऐका. शबरी माता तिथं बसल्या, विचार केला, घनघोर अरण्यामध्ये इथं मला कोणी ओळखत नाही, काय करायचं. शबरी माता चालत 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 भगवंताचं नामस्मरण घेत वनामध्ये कप्पानं कप्पा फिरत होत्या. तुमच्या भक्तीमध्ये ताकद असेल ना, तुमचं वय 85 होऊ द्या, तुमचं वय 100 होऊ द्या, तुमचं वय 95 होऊ द्या, तरी सुद्धा देव तुमच्या भेटी करता येणार, हे 100% गॅरंटी. बघा बरं का, शबरी मातेने विचार केला, ज्या रामप्रभूंवरती माझं नितांत प्रेम आहे, ज्या रामप्रभूंना मला मिळवायचंय, त्या रामप्रभूंकरता मी वाट बघणार. चालत असताना मातंग ऋषींचा आश्रम भेटला. ऐका बरं का, देवाचा माणूस एखादा चालला आणि त्याची जर आपण निंदा केली, अरे काय तो, ऐका बरं का, लोक नावं ठेवतात ना, लोक. ऐका बरं का, इथं महाराज लोक बसलेत, तुम्हाला काय वाटतं, खाली फक्त धोतर घातलं आणि कपडे घातले म्हणजे महाराज झालं का? ऐका बरं का, इथं मृदुंग वाजवतायत दादा, इथं साधना केली आहे, तेव्हा कुठं हा मृदुंग वाजवायला, त्यासाठी रियाज केलेला आहे सगळ्या गोष्टी. ऐका बरं का, एखाद्याने माळ घातली, एखाद्याने टाळ गळ्यात घातला का लोक त्यांना चिडवतात, लोक त्यांना नावं ठेवतात.
मी सांगत काय होते ऐका. एका देवाच्या भक्ताचा जर अपमान केला तर त्या ठिकाणी किती मोठं पाप आपल्याकडून घडतं. त्यामुळे नाही कुठल्या देवाच्या भक्ताचा अपमान करायचा. आजच्या कीर्तनातून काय ऐकायचंय, लोक सरळ म्हणतात ताई जग चंद्रावरती चाललं आणि तुमचं वारकरी संप्रदाय अजून धोत्रावरती. अरे तुला काय माहिती, वारकरी संप्रदाय ही आमच्या महाराष्ट्राची साधू संतांची परंपरा जोपासण्याचं काम करत आहे. आज या कलियुगामध्ये तरुण पिढी अगदी छोटे छोट्या कपड्यांवरती आलेली आहे. शहराच्या ठिकाणी जाऊन बघा, मुलांकडं बघू वाटत नाही. मग कदाचित ही वारकरी संप्रदायाची ताकद आहे, धर्माचं बीज आम्हाला कुठंतरी वाढवण्याकरता. ऐका बरं का, शबरी माता पुढं गेल्यानंतरनं मातंग ऋषींचा आश्रम दिसला. मातंग ऋषींबरोबर संवाद साधायला लागल्या. मातंग ऋषींसोबत बोलत असताना मातंग ऋषींच्या विद्यार्थ्यांनी काय करावं, अरे आपले गुरुजी, आपले गुरुदेव, आपले गुरुवर्य एका भिल्ल जातीच्या स्त्री सोबत बोलतायत. खूप मोठा घोर अपराध झाला. नावं ठेवली, ऐका बरं का, नावं ठेवली शबरी मातेला आणि तिथून स्नान करण्याकरता तिथं गंगेवरती गेले. गंगेवरती स्नान करायला गेलेत. त्या गंगेच्या पात्राचं पाणी पूर्ण रक्ताचं झालं. धावत गुरुदेवांकडे आले, गुरुदेव गुरुदेव गुरुदेव, या गंगेचं पात्रातलं पाणी पूर्ण रक्ताचं झालंय. मातंग ऋषींनी सांगितलं, तुम्ही एका भगवत भक्ताचा अपमान केलाय, देवाच्या भक्ताचा तुम्ही अपमान केलाय. तुम्ही शबरी मातेच्या पायाचं तीर्थ घ्या आणि त्या कुठं टाका, त्या गंगेमध्ये निघून टाका. त्या गंगेमध्ये विद्यार्थ्यांनी ते पाणी घेतलं, पायाचं तीर्थ घेतलं आणि त्या पात्रामध्ये सोडलं. ऐका बरं का, या पात्रामध्ये सोडल्यानंतर परिणाम असा झाला, त्या पात्रातलं पाणी सगळं शुद्ध झालं. तेव्हा त्यांना कळालं खरंच देवाच्या भक्तीमध्ये किती ताकद आहे. जे लोक देवाचं नाव घेतात त्यांचा जरी अपमान केला तरी इथं एवढं होऊ शकतो, कारण की त्यांचा विषय तो त्यांचा झाला नारायण, न आवडे जन धन माता पिता, विषय त्यांचा तो झालेला आहे. त्यांना बाकीच काहीच आवडत नाही. एखाद्याने पुढं लाखो रुपयाचा बंडन ठेवला आणि सांगितलं की तुम्ही ती जपाची माळ बाजूला ठेवा, लोक ती जपमाळ सोडत नाही. एवढी परमार्थामध्ये, एवढी भक्तीमध्ये ताकद आहे. ऐका बरं का, त्यांना अधिकार कळाला आणि तिथून पुढं त्यांना शबरी मातेचा अधिकार कळाल्यानंतरनं तिथून पुढं त्यांनी सगळ्यांनी शबरी मातेला त्या ठिकाणी एका गुरुप्रमाणे मानायला लागले. म्हणून महाराज अभंगाच्या प्रथम चरणामध्ये सांगतात, ऐसा महिमा वडीचे, ऐसा महिमा वडीचे, ऐसा महिमा वडीचे, ऐसा महिमा वडीचे,
देवाच्या भक्तीची आवड करणारा खऱ्या अर्थानं काय पाहिजे म्हणजे देवाची आवड आपल्या हृदयामध्ये असली पाहिजे. देवावरती जर प्रेम केलं ना तर सगळ्या गोष्टी आपल्याला भेटतील. ऐका बरं का, एवढ्यावरती राहिलं नाही, देवाच्या येण्यासाठी आपण एखादा व्यक्ती महाराज येणार तर एवढी तयारी करतो. आपल्या घरी एखादा पाहुणा येणार तर घर किती सुजवून ठेवतो. हा बाई मुलीला पाहुणे बघायला येणार आहेत, आपल्या लांबचे पाहुणे आपल्या घरी मुक्कामी येणार आहेत, एवढं सजवतो. आता देव येणार आहे, देवासाठी किती सजवणार बघा. घर सजवलं, अंगण सजवलं, सगळं सजवलं. शबरी मातेने विचार केला, रामप्रभू मातंग ऋषींनी विचारलं, ती भारीतली गाडी होती इकडे बघा. इथं एक से बडकर एक गाड्या चालल्यात, पण त्या गाड्यांकडे लक्ष देऊ नका. ही गाडी लय मोठी विठ्ठल. इथं तारेवरची कसरत आहे. इथं म्हणजे आहे की नाही, सिटी आहे सिटी. त्यामुळं लोकांना बरं जाऊ द्या, सोडून द्या, पुढं बघा. सांगत काय होते की शबरी मातेने विचारलं मातंग ऋषींना, मी ज्या रामप्रभूंनी खऱ्या अर्थानं ज्या रामप्रभूंची हनुमंतराय सेवा करत होते ना, खऱ्या अर्थानं त्या रामप्रभूंची ताकद काय आहे का, रामनामाची ताकद काय आहे. आज आपण किती आपल्या ह्या डोळ्यांचं पारणं फेडणारं खऱ्या अर्थानं अयोध्येमध्ये राम मंदिर हे आपल्या काळात झालंय, हे आपल्याला अभिमान पाहिजे. किती वर्ष म्हणत होतो आपण बनाएंगे मंदिर, लोक म्हणायची बंद करा, आम्ही बनवून देत नसतो. आता आपण सगळ्यांनी अभिमानाने म्हणायचं, काय आवाज द्या, इफेक्ट द्या, आपण सगळ्यांनी मिळून म्हणायचं आमच्या पिढीला एक आम्हाला काहीतरी पुरावा आहे. आम्ही सांगू शकतो अभिमानाने, अरे आम्ही ज्या पिढीमध्ये जगलोय ना, निदान मी तरी सांगू शकते की मी स्वतः डोळ्यांनी पाहिलं. अरे मी तर तेव्हा एवढे व्हिडिओ बनवले, इतकं म्हटलं की खऱ्या अर्थानं किती वर्ष वाट पाहिली. आपण सगळ्यांनी म्हणायचं श्रीराम जय राम जय जय राम, 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 श्रीराम जय राम जय राम, श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम, हाँ श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम. शबरी माता रामप्रभूंचं नामस्मरण वनामध्ये करायला लागल्या, त्या पर्णकुटी सजवायला लागल्या आणि रामप्रभूंचं वाटेकडे डोळे लावून बसल्यात. नामस्मरण भेटे लागे जेवा लागले सियास, बेटी लागी जीवा लागले सियास. आवाज द्या, आवाज द्या, आवाज द्या. पाहिरात्रं दिवस वाटा तुझे, भेटी लागी जीवा लागली सियास, भेटे लागे जेवा लागली सियास. भेटीकडं कधी भेटतील माझे रामप्रभू, वाटेकडे डोळे लावून बसल्यात. ऐका बरं का, आपण सुद्धा देवाची वाट बघितली पाहिजे. बघितली तुम्ही, बघता तुम्ही, रोज मंदिरामध्ये येताय, कदाचित तुम्ही इथं येऊन म्हणत असाल, मी भरपूर ठिकाणी बघते बरं का, जातात हनुमंतरायांच्या समोर जातात, जय हनुमान ज्ञान गुणसागर, जय कपीशती लोक उजागर, पूर्ण म्हणतात, सगळं डोळे बंद करून म्हणतात, पूर्ण म्हणता तुम्ही, भीमरूपी महारुद्रा सगळं म्हणता पण मग ते जे दुःख आहे ते तुमच्या भगवान परमात्म्यापर्यंत नुसतं बोलून जाणार आहे का? जप करा, जो देव आवडतो त्याचा जप करा, देवाला सांगा ना, देवाशी बोला ना.
शबरी मातेने देवाशी बोलले. फक्त आपल्या हृदयामध्ये जो भगवान परमात्मा आहे. किती हनुमान चालिसेचे पाठ केले म्हणजे तुम्हाला खऱ्या अर्थानं ताकद भेटणार आहे. किती उपवास केले, किती नारळ फोडले, किती त्या ठिकाणी बेलपत्र वाहिले, किती त्या ठिकाणी तुम्ही काय केलं, फुलं वाहिली, भेटणार आहे. त्याकरता आपल्याला काय करावं लागेल, या हृदयामध्ये तुझ्या हृदयी सीताराम बोलचे हनुमान. हृदयामध्ये कुठं झोपले का काय? गंठन बाबा शेजारचीनी 50 तोळ्याचं गंठन केला. बायकोनी नवऱ्याकडे हट्टच केला, मला घेऊनच द्या गड्या, आता काय जमत नाही. ती कालच मला दाखवायला ती, माझ्याकडे काहीतरी पाहिजे ना पुरावा. तुझा नवरा तुझ्यावरती जास्त प्रेम करतो, पण माझा पण करतो हे दाखवाय तरी घ्या निदान. सोनं आपण कशासाठी करतो? झोपल्या का काय? अहो मी आले ना रामायणात बाहेर. आता बोला, आता तुमच्या आवडीचं बोलायला लागले. आता बोला. कशासाठी सोनं कशासाठी करतो? एका गावात बरं का बाबा, मी विचारलं, म्हटलं का हो तुमच्यात मेल्यावर जाळता का जिवंतपणी जाळतात? इकडं कसं मेल्यावच ना, मग आमच्या सारखंच आहे तुमचं. खळखळून हसा, हसल्याने जीवन वाढतं. ऐका बरं का, इकडं बघा. प्रश्न केला, म्हटलं कसं आहे तुमच्याकडं मेल्यानंतर? म्हटलं बाबा नाकामध्ये किती तोळे टाकतात हो? नाकात का तोंडात हो? मग तुम्ही काय ऐकता? होय तरी म्हणा, नाही तर नाही तरी म्हणा. मी बघत होते झोपलेत का तुम्ही? आजीबाई कुठं टाकत्या? मी विचारलं, म्हणलं तोंडात किती तोळे टाकतात? आता मी समजा 7-8 तोळे कमवले, तर मी मेल्यावर किती तोळे टाकणार का हो? बाबा काय म्हणले माहिती का? हे म्हटले एक म्हणे, ते म्हणले ताई मी 7 तोळेत कमवलंय, पण मी मेल्यावर माझ्या तोंडात काय टाकणार? फुटका म्हणे. कसला? मला सांगा, इथं बसवलेले हलक्यात माणसं 10-15 तोळे तर निघतीन एका माणसाकडे. किती सोन्याची चैन असतीच. महिला मंडळीकडं इतकं सोनं निघतं, पण मरताना शेवटी काय टाकलं जातं तोंडात? फुटका म्हणे. नवीन कोणी नाही आणायचं जात, कष्ट बी घेत नाही तेव्हा. आणि ज्याच्या गळ्यात माळ नाही त्याच्या तोंडात काय? तुळशीचं पान टाकतात. कशासाठी? आयुष्यभर पवित्र नाही झाला, मर बाबा आता तरी पवित्र हो, घे. काही लोक, काही महाराज लोक असं म्हणतात बरं का बाबा, म्हणतात ज्याच्या गळ्यात माळ नाही ना, मी नाही म्हणत बरं का, त्याच्या गळ्यात तुळशीच्या पानाऐवजी काय टाकायचं बाबा? मी नाही म्हणत, परत म्हणतात तुम्ही. कोंबडीचं पग टाकायचं म्हणतो. ऐका बरं का, ऐका. शुद्ध भाव देखून या गाव सोन्याचा. आपला भाव कुठे आहे? भाऊ म्हणजे घरचा भाऊ नाही बरं का. भाऊ म्हणजे भावकी नाही बरं का. भाव म्हणजे देवावरती असणारं प्रेम. ऐका बरं का. शबरी मातेने एवढं प्रेम केलं, आज येतील उद्या येतील. ऐका बरं का, तरुण अवस्थेमध्ये देवावरती प्रेम सुरू केलं. येईल येईल येईल. पण आता मी काय करते, ऐका बरं का. आपण तुम्ही 5 मिनिटं बसला असतात, मी जर 9 वाजता आले नसते, लईत लई तुम्ही 11 पर्यंत वाट बघितली असती ना. काय बघता, 9 वाजून 15 मिनिटं झाले नसते आले तर म्हणले असते चला बरं चौकदार आणा दुसरे महाराज. किती मिनिटं वाट बघू शकतो आपण? एखाद्या व्यक्तीची आपण किती मिनिटं वाट बघू शकतो? 10 मिनिटं, 15 मिनिटं, फार तर फार 1 तास. समजा मला बीडवर न यायला उशीर झाला असतं, माझं तिकडंच कीर्तन उरकून मी इकडं आले बरं का, तर माझं समजा गाडीमध्ये, समजा रोडमध्येच काय झालं असतं, तुम्ही असं काही तर माझं दुःखाचा कार्यक्रम साजरा केला असता का? नाही नाही. सरपंच तुम्ही दुसरं कीर्तन ठेवलं असतं, म्हणलं मिली तर खरंच हाय म्हणता, मग काय कसं काय करावं? परत यायची नाही बरं का मी गावात. असं केलं. इकडे लक्ष द्या. म्हणजे माझा सांगण्याचा भाव, कोणी कोणासाठी थांबायला. खूप सुंदर वर्णन केलेलं आहे, प्रमाण लयत माझ्याकडं, पण मग 1 वाजन चालतंय. आजा मेला पंज मेला बाप मसन गेला, देखत देखत ना तो पण तो तैसा झाला. कुणी कुणासाठी थांबायला. ये पुढे जाऊन सांगू का, महाराज खूप सुंदर म्हणतात. ज्या तुकोबारायांचा अभंग घेतले ना, ते तुकोबाराया सुंदर म्हणतात, ते द्या आवाज आता. आणि अशा या कलियुगामध्ये आपण देवाची वाट पाहत नाही, आपण त्या भगवंताला आठवत नाही, त्यामुळं आपला हृदयाचा कप्पा रिकामा आहे. तुम्ही स्वतःच्या अंतर्मनाला विचारा बरं का. एक माणूस आयुष्यामध्ये वैतागून गेला, म्हटलं मला काही पर्याय सापडेना, मी सगळं करून बसलो, मला आयुष्यामध्ये गती प्राप्त होत नाही. ऐका बरं का,
शबरी मातेने रामप्रभूंना आळवण्याकरता भेटण्याकरता त्या किती वर्ष थांबले ते भाऊ मी सांगते. तुम्ही 5 मिनिटं जर एखाद्याने इस्त्रीचं दुकान टाकलं तर ते चाललं नाही तर 5व्या मिनिटाला ते शटर खाली करते आणि म्हणतं इस्त्री चालत नाही, चपल्याचं दुकान टाकतो. चपल्याचं टाकलं 2 महिने चाललं, माणूस एकदा चप्पल घेतो परत घेतो का? मग त्यांनी चहाचं टाकलं, लोकांनी खवळले, आता तो चहाच बाकी ठेवला होता. लोक तरी टिंगल करायला लागले, तू तेवढंच बाकी ठेवलं होतं. त्यांनी ते बंद केलं आणि तामणी घाटात तिथं हॉटेल सुरू केलं. हॉटेल सुरू केलं, हॉटेल काही चालना, त्याच्या शेजारी दुसऱ्याने हॉटेल टाकलं. त्याची गती भरकटली, त्याला मार्गच सापडला. तरुण मुलांचं हेच झालंय, इंजिनिअरिंगला जा लॉला, जा पोलीस भरतीला, जा डॉक्टरेट करायला, जा कीर्तनाला, जा इकडं तिकडं, मार्गच सापडाना. खरी अवस्था आहे. लोकांच्या पोरांना शिक्षण करून नोकरी नाही, नोकरी नाही म्हणून छोकरी नाही. आजकाल पोरी लय बघतात. ज्यांचे झाले त्यांचं बरं आहे, झालंय नाही तर सगळ्यांचं. ज्यांचं नाही झालं त्यांनी आता काय खरं नाही. आता 35 झालं तरी तुम्हाला थांबावं लागतं. बाबा काय विचारतात माहिती का? घर आहे का, गाडी आहे का, बंगला आहे का, नोकर चाकर आहे का? एवढ्या थांबत नाही. लग्न जमवा गेलो पहिले काय म्हणतात, तुमची स्लिप दाखवा पगाराची, ती बी बापाची दाखवा, तुमची दाखवा. लय हुशार झाला जमाना. इथं कोणी कोणाचं नाही, इथं सगळं पैसे. इतर सब पैसे के भाई. बरोबर आहे ना? खूप प्रमाण आहे द्यायला. कबीरदासांनी खूप सुंदर वर्णन केले पैशासाठी काय काय. पण ऐका, आपल्याला भाव वेगळा मांडायचा आहे. मग आपल्याला गती प्राप्त होत नाही का? होत नाही कारण की ये मन बडा चंचल है. मग ते जर मन तुम्हाला भगवंताच्या दिशेने लावायचं असेल तर एक ओवी पुन्हा महाराजांनी खर्च केली, तू म्हणही मीच करी आणि माझी या भजनी. जर भजनामध्ये तुम्ही प्रेम धरलं तर ज्यावेळेस जपाची माळ हातात येईल ना त्यावेळेस ती स्थिर राहील. जर तुम्ही एरवी जपमाळ हातात घेतली, बघा बरं का बाबा, जपमाळ हातात घेतली की आमचं मनच लागत नाही. मनी इकडं तिकडं होतात. किती मने झाले तीच कळा नाही. रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी. सुनबाई तू चाललं बघ रामकृष्ण हरी. पिंट्या माती खातोय बघ रामकृष्ण हरी. आणि तेच आजीकडं, आजी धरा 10,000 एवढे मोजा. आजी 1 2 3 म्हणजे 500चा बंडल हातात आल्यावर आपलं कॅल्क्युलेशन मध्ये एकही नोट जास्ती जात नाही आणि जपाची माळ आल्यावर मनीच सापड. हा भाव आहे आपला. म्हणून आपल्याला देव भेटत नाही. ऐका, अंजनीच्या सुता तुला रामाचं वरदान, अंजनीच्या सुता तुला रामाचं वरदान. एक मुखाने बोला बोला जय जय हनुमान, एक मुखाने बोला बोला जय जय हनुमान, एक मुखाने बोला बोला जय जय हनुमान, एक मुखाने बोला बोला जय जय हनुमान. आवाज येत नाही ना, पण आपण आहे ना, आपण वाजवायचं, देवासाठी वाजवायचं, लोकांसाठी नाही वाजवायचं. आहे की नाही? बरोबर की नाही? दिवसाला बाबा 4-4 कीर्तन असतात. म्हणून तुम्हाला असं वाटत असेल ताई आल्या की मग माईक सिस्टीम वाल्याला बोलतात. ऐका बरं का, रोजचे 3 कार्यक्रम आहे, कधी कधी 2 कधी 3. हे काय आहे? हां, त्यासाठी ही आवाज असणं गरजेचं आहे. आरडून आरडून जीव जायचा ना, आहे की नाही? बरं, मी काय सांगत होते, त्या रामप्रभूंना आपल्याला भेटवायचं आहे. रामप्रभू हनुमंतराय कीर्तनामध्ये विराजमान होणार आहेत. आपण त्यांना सुरुवातीला आमंत्रित केलंय. एखादा कार्यक्रम असेल की पत्रिका, आता सगळे आपले नांदगावचे लोक पत्रिका दिली की नाही, तुम्हाला आम्हाला आमंत्रण दिलं तेव्हा आम्ही येणार आहे. मग तसं आपण देवाला बोलवलं पाहिजे, प्रेमानं, भक्तीनं, भावानं. 5 मिनिटं कोणी कोणाची वाट बघायला तयार नाही. शबरी माता रामप्रभूंच्या वाटेकडे डोळे लावून बसल्यात. बघा बरं का, येणार आहे देव माझा. मातंग ऋषींनी सांगितलं, तू ज्या रामप्रभूंची वाट बघतेस ना, ऐका बरं का, मातंग ऋषींचं आता आयुष्य संपलं. आता आपण रामायणातलं पटकन पुढं चाललोय, कारण की 2 तास संपले तरी आपलं काही रामायण संपायचं. म्हणून पटकन पुढे जाऊ. आता शबरी मातेंच्या गुरुजींचा ऐका बरं का, त्यांचा मरण काळ जवळ आला. त्यांनी काय, गुरु असा असावा शिष्याला आशीर्वाद देऊन मारावा. बरोबर का नाही? गुरुनी शिष्याला जास्त कार्यक्रम लागल्यावर गुरु नसावी त्याची. बरोबर आहे की नाही? बघा, मातंग ऋषींनी सांगितलं, ज्या रामप्रभूंची मी वाट बघतोय त्या रामप्रभूंनी मला भेट दिली नाही.
पण ते रामप्रभू तुझ्या भेटी करता येणार म्हणजे एवढा शब्द बोलले आणि मातंग ऋषींनी देह ठेवला. शबरी माता सातत्यानं वाट बघते वाट बघते वाट बघते, येतील 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 येतील, देवाची वाट बघते. बघा ना किती वेळ झालं मी वाट बघते वाट बघते, देव काय यायला तयार नाही. शबरी माता चिडल्या, अगदी मायासारख्यात. मी कशी चिडले मग अशी तसं शबरी माता म्हटल्या, माझ्या गुरुदेवांनी सांगितलं येणार आहे. आता आपण पटकनच बोलू बरं का, लय वेळ लावला होता पण आपण आता लगेच बोलू देवाला. येणार आहे येणार आहे येणार आहे, कधी येणार आहे. शबरी माता मनामध्ये भाव सजवायला लागली, ज्यावेळेस माझे रामप्रभू येतील ना, सगळीकडची फुलं आणली सजवून ठेवलं. माझा देव येणार आहे येणार आहे, रोज वाट बघायची, रोज सारून घ्यायच्या, रांगोळी काढायच्या, देवाच्या वाटेकडे डोळे लावून बसायच्या. देव येणार आहे, माझा देव येणार आहे, माझा देव येणार आहे. अरे पण कधी येणार आहे. शहरामध्ये भाव सजवला, इकडे धाव तिकडे धाव, ह्या पर्णकुटीची जा तिकडे जा, ह्या झाडाला जा, त्या झाडाची बोरं तोडून आण. प्रत्येक झाडाची बोरं द्रोणामध्ये तोडून आणली. ऐका बरं का, इतका भाव सुंदर आहे. रामायणात सांगितलंय की माझा देव माझा जीव की प्राण आहे आणि माझा देव मला भेटायला येणार आहे. माझा देव आल्यानंतर ना, जर मी माझ्या रामप्रभूंना बोर दिलं आणि ते बोर जर माझ्या रामप्रभूंना आंबट लागलं तर. म्हणून शबरी मातेने विचार केला, थोर प्रेमाचा भुकेला. तुम्ही जर देवावरती प्रेम केलं ना, भक्ती प्रेम सुख नेनवे अनेका नेनवी अनेका. देवावरती जर प्रेम केलं तर तो देव येईल. ऐका ना, इतकं प्रेम केलं, माझा देव येणार आहे, माझ्या देवाला बोर आंबट नाही लागलं पाहिजे. हा भाव मनामध्ये ठेवून प्रत्येक बोरीचं बोर तोडलं, तोंडानं चाखून बघितलं, जे बोर गोड आहे ना ते द्रोणामध्ये ठेवलं आणि रामप्रभूंना देण्याकरता हातामध्ये पकडले. जेवढी गोड गोड बोर आहेत ना, एका द्रोणामध्ये घेतली. माझे रामप्रभू जेव्हा येतील ना, माझा देव जेव्हा येईल ना, तेव्हा माझ्या देवाला मी हे देईल. हा भाव आपल्याकडे आहे का? हा, नामदेव राय देवा करता रडायला लागले, मस्तक फोडून घेतलं. देवा तू खाल्लंच पाहिजे. विटेवरचा देव त्या ठिकाणी बोलायला लागला नामदेव रायांसोबत. अरे विटेवरचा देव कुठं खातो का रे, प्रसाद खातो का? नामदेवराय म्हणतात मग विटेवरचा देव बोलतो का? हा, ऐका बरं का, भाव लय वेगळा. तिथं नामदेवरायांच्यासाठी दूध पिले, देव पिले की नाही, जेवण केलं. मग शबरी माते करता सजवून ठेवलेलं. शबरी माता म्हणली, मला आता हा विरह सहन होत नाही, माझा देव मला भेटायला येणार आहे. पण कधी येणार आहे? माझ्या गुरुदेवांनी सांगितलंय देव येणार आहे येणार आहे येणार आहे, पण कधी येणार आहे? आवाज द्या, कधी येणार आहे? शबरी मातेच्या मुखातून उद्गार निघाले, देव आलाय. देव आल्यानंतर न किती आनंद झाला असेल शबरी मातेला. शबरी माता इकडे धावते तिकडे धावते, काय करू काय कळे ना, भाव विभोर झालाय. खूप वयोवृद्ध झाल्या होत्या, जीर्ण शीर्ण शरीर झालेलं घेऊन इकडे धावायला लागला. देव आलाय देव आलाय देव आलाय. आणि त्या ठिकाणी देवाचं नामस्मरण सुरू केलं. ऐका ना, धावत धावत गेल्या आणि द्रोणामध्ये घेतलेली जी जी गोड बोरं होती ना, ती गोड बोरं रामप्रभूंच्या समोर घेऊन गेले. आणि त्या ठिकाणी अभंगाच्या पहिल्या चरणाच्या उत्तरार्धामध्ये महाराज सांगतात, बोरे खाय भिलेनीची बोरे खाय भिलेनीची बोरे खाय थोडा प्रेमाचा भुकेला, 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 बघा. शबरी मातेला रामप्रभू आल्यानंतरनं शबरी माता द्रोण समोर घेऊन गेली आणि शबरी माते करता बोरे खाय भिल्लिनीची प्रथम चरणाच्या उत्तरार्धामध्ये सांगितले. बघा, अजून पहिल्या चरणावरती आपण पुढे अजून जायचंय, समोर लक्ष द्या. पहिल्या चरणाच्या उत्तरार्धामध्ये सांगितले, लोकांना प्रश्न, लोकांना पचत नाही. हा, जास्ती जड दिलं का पचत नाही, ऍसिडिटी होते. मग तसं आता पचवून घ्यावं लागेल तुम्हाला. लोक म्हटली देवानं असं नव्हतं करायला पाहिजे. हा, असं कुठं असतं होय. हा,
काही काही लोक म्हणतात बरं का, लोकांना पचे ना, लोकांनी निंदा सुरू केली. ऐका बरं का, आमचा देव एवढा, ज्याच्याकडे पैसे नाही त्याला सुद्धा दर्शन देतो आणि ज्याच्याकडे पैसे नाही त्याला पण देव सगळ्यांना सारखा न्याय देतो. एवढा प्रेम देणारा आमचा भगवान परमात्मा आहे. देवाला तुमचं पान नको, फुल नको, काहीच नको. पत्रम पुष्पम फलम तोय, काही नको आहे. फक्त देव भावाचा भुकेला देव आहे, तो देव तुम्हाला भेटणार आहे. शबरी मातेची बोरं खाल्ली, लोकांनी विचारलं का हो, देवाला उच्च नीच काही कळतं का नाही. शेवटच्या चरणामध्ये महाराज सांगतात, न म्हणे उच्चिष्ट अथवा थोडे, आणि तुका म्हणे. महाराजांनी खूप सुंदर सांगितलं, म्हटले ज्यावेळेस तुम्ही भक्ती करताना तुम्ही कुठल्या जातीचे, तुम्ही कुठल्या धर्माचे, सांगू माऊली सांगतात जरा चिंतनात्मक असे, त्यामुळे तुम्हाला पचल, जरा जरा जड होईल. पण ऐका, जात वित गोत याही पुढे जाऊन सांगू, कुठलाच धर्म नाही, कुठलाच नाही, आमचा एकच धर्म, आमचा एकच पक्ष, आमचं वारकरी लक्ष. ऐका, इथं भेदाभेद भ्रम याही पुढे जाऊन बोलू. पंक्तीला जेवाय बसल्या आपल्याच बायकोला जर जास्ती बुंदी दिली तर महाराजांनी खूप सुंदर प्रमाण दिले, पंक्ती भेदाची मरती मुले. मी नाही बरं का, प्रमाणे जरा सजड आहे. याही पुढे जाऊन बोलू, खूप सुंदर आहे. अशी नेमकं निवडक अशा शिव्या बिव्यांची पण प्रमाण आहेत, पण ती पचल तिथंच काढायची, आहे की नाही. ऐका, आपण भेद कुठल्याच गोष्टीत काढायचं नाही. मग लोकांनी प्रश्न केला, तुमचा देव एवढा प्रेम देणारा, तुमचा देव संकटात धावून येतो. आपला देव कुठं पण येतो, फक्त तुम्ही मनानं, भक्तीनं, भावानं, थोर प्रेमाचा भुकेला. पण हाची दुष्काळ तयाला, इथं सगळं भेटतं, पण इथं आम्हाला आता भक्ती, आम्हाला इथं आता साधना, इथं आता आम्हाला चिंतन भेटत. इथं सगळं आता बघा, इथं आलोय आपण, पण आपण काहीतरी आपल्या मनामध्ये भगवंताबद्दल नामस्मरण व्हावं. ज्यावेळेस संघानं केलं जातं ना, सगळेजण एकत्र येऊन हातानं टाळी, भजन, मुखानं नाव घेतलं जातं ना, ते देवापर्यंत लवकर पोहोचतं. आपण कितीही वरडलं घरी तरी ते देवापर्यंत लवकर पोहोचत नाही. याचसाठी सगळ्यांसाठी शेवटचा नाही, पण पहिला तरी दिवस गोड होण्याकरता, ऐकलं ना, म्हणून प्रयत्न करा. आज खऱ्या अर्थानं शबरी मातेला ज्यावेळेस रामप्रभूंनी शबरी मातेच्या हातची उष्टी बोरं खाल्ल्यावर लोकांनी विचारलं असं असतं का कुठं, तर त्या ठिकाणी जगद्गुरु तुकोबाराय तुम्हाला आम्हाला सांगतात, तुमचा जर भाव श्रेष्ठ असेल, तुम्ही झोपडीत राहत असला तरी देव तुम्हाला भेटायला येणार आहे. तुमचा भाव शुद्ध असेल, तुमचं मंदिर छोटं असलं तरी तिथला देव पावणार आहे. देव आहे हृदय मंदिरी शोधून पाहे. काहींना प्रश्न केला, ताई हा देव आहे तर तो देव आमच्या अडचणीत कुठं जातो. आमचे बाबा ज्यावेळेस दवाखान्यात होते त्यावेळेस तुमचा देव कुठं गेलता. लोक आम्हाला प्रश्न विचारतात, आम्ही सांगतो ना, सत्य तू विठ्ठला. देव आहे हृदय मंदिरी शोधून पाहे. पण मग आमची आई आजारी होती तेव्हा तुमचा देव कुठं गेलता. देव वशिल्यावर भेटतो का. देवाला वशिला चालत नाही. तर तुम्ही अंतकरणापासून शुद्ध भावनेने जर देवाला आवाज दिला तर तो आवाज ऐकण्याकरता भगवान परमात्मा येणार आहेत. समोर बसणारा भगवान परमात्म्याची किती भक्ती करतो. मंदिरात आज कीर्तनात आलोय पण आमचं दुःख देवाला सांगायला आलोय. मी नेहमी माझ्या कीर्तनात सांगत असते, एक प्रकरण आहे खूप सुंदर. कदाचित काही लोक आहेत माझे कीर्तन श्रवण करायला आले, त्यांनी ते तिथंही ऐकलं असेल. ऐका बरं का, आपलं दुःख कोणाजवळ व्यक्त करायचं, देवा सांगू सुख दुःख. आज जगातला सगळा माणूस इथं मनस्थिती कोणाची चांगली नाही. इथं बुद्धीची काय झाली आहे, कोणाचीच बुद्धी चालत नाही. माणूस टेन्शननी फार वैतागलाय. इथं बसलेला प्रत्येक माणूस दुःखी आहे, प्रत्येक माणूस टेन्शनमध्ये. जर तुमचं टेन्शन, तुमचं दुःख कोणाकडं व्यक्त करायचं असेल ना, त्या हक्काची जागा म्हणजे या हृदयामधला भगवान परमात्मा आहे. एक तरी देव तुम्ही हृदयामध्ये विराजमान करा आणि त्या देवाला तुमचं दुःख सांगा. देवा सांगू सुख दुःख, तो देव तुमच्याकरता यायला तयार आहे. पण तुम्ही त्या देवाला तुमचं मागणं, पण आपलं गणित इथंच चुकतं. बोधे बाबा कीर्तनामध्ये नेहमी सांगायचे, ऐका बरं का, तुमचं घर तुमच्या घराच्या शेजारी चांगली शेजारी नसली तर बरी आहे, नाही तर पटांगणात. बरोबर आहे की नाही. नवरा बाहेर गेला की बायको लगेच शेजारीकडे जाते, म्हणे तुला माहिती का काल काय झालं, तुला माहिती माझा नवरा काल एवढा दारू पिऊन आला.
की त्यांनी मला एवढं मारलं, तुला म्हणून सांगते, तुला म्हणून सांगते. ही तिला म्हणते, तुला म्हणून सांगते बरं का, कोणाला सांगू नको. असं करत 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 पूर्ण इंदापूरमध्ये बातमी होती, तुला म्हणून सांगते मला 3,000 आले बरं का. माझं रेशन कार्ड मध्ये नाव नाही, पण मला 3,000 आले. ऐका बरं का, 4 भिंतींमध्ये जे काही भांडण होतं ना, ते कधी 4 भिंतींच्या बाहेर जाऊ देऊ नका. घरोघरी मातीच्या चुली. तुमच्या घरी जसं आहे तसंच ह्यांच्या घरी तसंच आहे. त्यामुळं महाराज सांगतात की खूप सुंदर प्रकरण आहे. त्याच्यामध्ये काय सांगितले ऐका. या शेजारणीनं बरं नाही केलं ग, या इंदापूरच्या शेजारणीनं बरं नाही केलं ग बया, मला पंढरीला नेलं ग बया, मला पंढरीला नेलं ग बया, बया मला पंढरीला नेलं ग बया, मला पंढरीला हे या शेजारीनं, या शेजारीनं बरं नाही केलं ग बया, मला पंढरीला नेलं ग बया, हे मला पंढरीला नेलं ग बया, हे मला पंढरीला नेलं ग बया, मला पंढरीला नेलं ग बया. पंढरपूरला नेलं, चांगलं केलं का वाईट केलं? झोपले का काय? चांगलं केलं की नाही? जाईल देवाचं दर्शन घेईल. म्हणजे असं नाही कुणी चांगलं केलं तर त्याला नाव ठेवलं, आणि वाईट केलं म्हणजे काय चांगलं केलं नाही. पंढरीची वाटलई द्वाड, चालून चालून माझ्या पायाला आले की ग ओढा. बघा, तुम्ही कीर्तनाला आलेत ना, तुम्हाला कोणीतरी धरून आणलेलं असतं, चल बाई कीर्तन ऐकायला जाऊ, 2 तास फक्त कीर्तन ऐकायचं. ही म्हणते कधी संपते काय माहिती, ही म्हणते कधी संपते, पायला दुखायला लागले, पायाला मुली आले. महाराज संपवतात की नाही कीर्तन? आता कधी संपायचं कीर्तन, कधी घरी जायचं, सकाळ मला डबा करायचा आहे. ऐका बरं का, ती काय म्हणते लगेच शेजारणीला, या शेजारणीनं, या इंदापूरच्या शेजारणीनं टाळ, बरं नाही केलं ग बया, मला कीर्तनाला नेलं ग बया, बया बया बया, मला कीर्तनाला नेलं ग बया, मला कीर्तनाला नेलं ग बया, मला कीर्तनाला नेलं ग बया, या शेजारीनं बरं नाही केलं ग बया, या शेजारीनं बरं नाही केलं ग बया, मला कीर्तनाला नेलं ग बया, हे मला कीर्तनाला नेलं ग बया, मला कीर्तनाला नेलं ग बया, नेलं ग बया, नेलं ग बया, नेलं ग बया. आमचा पखवाजा एवढा चांगला आहे ना, इतकं छान त्यांची म्हणजे चक्रधारण, त्यांच्या सरपट्या बिरपट्या बघितल्या तुम्ही, नुसतं असं सरपट्या म्हणजे एखाद्याच्या कानाखाली जर लावली ना, असा हात नुसता चालतो, नुसतं धडधड 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 धड, फक्त त्याला आवाज भेटला ना की तुम्हाला सगळ्यांना उठून नाचवायला होती, एवढी ताकद आहे. जोरदार टाळ्या वाजवा दादासाठी. ते कसं असतंय ना, जावे त्यांच्या वंशात तेव्हा इथं कुणाचंही काम नाही, बेंबीच्या देटापासून थप्प वाजून वाजवावं लागतं. त्यात आवाज सिस्टीम जर ढिल्ली असली का मग महाराज बे असं होता. तरी दादा एकदम तग धरून उभा आहेत तुम्ही, आणि शेवटपर्यंत असा तग धरून ठेवा बरं का, कारण की तुम्ही तर तेच मराठी भाषेत एक विनोद आहे, तुम्ही गलपाटला का सगळंच गलपाट. रायगड आपल्या कोकणातली भाषा आहे ना, हाय की नाही, तसं मला बी ठाण्यालाच दिलेलं आहे, तिकडे बी अशीच चालू आहे मुरबाडला भाषा, ल हा. मी बी काही कमी नाही. काल बीडला कीर्तन होतं बरं का सरपंच, आणि तिथली सिस्टीम मी नुसता हात लावला का बंद पडायची, हात लावलं का बंद पडायची, आणि सलग 3 कीर्तन केलं, 3 माईकच चालत नव्हतं. मी म्हणलं फक्त या माईकला नुसती 5Gच आहे हा, म्हणजे इतकं की सेन्सर कसं असतो गाडीला, गाडीतनं बाहेर निघलं का लॉक होते गाडी, तसं त्या माईकला नुसतं हातात टच केलं का ती बंद पडायचं. म्हणलं इथं बी सेन्सर आहे. ती सिस्टीम मला एवढा जी खुश झाला, एवढा जी खुश झाला, दुसरी तारीखच भरली. मला ताई माझी सिस्टीम एवढी भारी की तुम्ही डायरेक्ट 5G
मला कोणीच एवढं कौतुक केलं नव्हतं. 5Gचे तुम्हाला डिमांड दिलं तुम्ही, सांगेन तुम्हाला. मी त्याला हात लावलं का बंद पडायचं, पण मग माझा एक स्वभाव आहे, वाईट तरी कसं बोलावं. ऐका ना, ऐका बरं का. मी सांगत काय होते की आपल्या आयुष्यात आपलं आयुष्य सुंदर बनवायचं असेल तर दुःख तुमच्याजवळ आहे, दुःख माझ्याजवळ आहे, ते शेजारणीला न सांगता देवा सांगू सुख दुःख, त्या देवाला सांगा, हृदयापासून सांगा, अंतकरणापासून सांगा. नाही तुम्हाला भक्ती करता आली तर तो देव 100% तुम्हाला भेटायला येईल. सांगू तुम्हाला, माऊलींनी रेड्याच्या मुखातून वेद बोलवले. ज्ञानेश्वरी हा ग्रंथ असा आहे, तुम्ही फक्त त्या ज्ञानेश्वरीला, माय ज्ञानेश्वरी जवळ घ्या, ती ज्ञानेश्वरी तुमच्यावरती कृपा करेल. तुम्हाला नाही वाचता येत श्लोक तुम्हाला, तर तुम्ही काय करा, रामकृष्ण हरी म्हणून त्या ज्ञानेश्वरनं बोट जरी फिरवलं तरी ज्ञानेश्वरी तुमच्यावरती कृपा करेल. बाबा ऐका ना, आयुष्य संपून जाणार आहे, आपण किती दिवस इथं राहणार आहे माहिती आहे का. आजचा कीर्तनातला भाव एवढा आहे की देव प्रेमाचा भुकेला आहे आणि आपण प्रेम घरात दारात पोरांवरती बायकोवरती सगळ्यांना प्रेम देतो. तुम्ही तुमच्या बायकोला किती जरी प्रेम दिलं तरी 4 चौघात तुमची इज्जत घालवल्याशिवाय ती राहणार. 4 चौघात तरी म्हणणार तुला माहिती आहे का माझा नवरा लय डेंजर आहे. राग म्हणजे राग जर आला ना तो कोणालाच घाबरत नाही. सांगेल तुम्हाला, तुम्ही तुमच्या पतीवरती प्रेम केलं, किती प्रेम करा, किती प्रेम करा, पण 4 चौघांमध्ये घरी आल्यानंतर तुमच्याकडनं एखादी चूक होऊ द्या. तुम्ही नवऱ्यासाठी रात्री 2 वाजता जरी भाकरी बनवून तुमच्या नवऱ्याला दिले, 2 वाजता जरी तुम्ही त्यांची सेवाला तत्पर राहिलात तरी तुमचा नवरा तुमच्याशिवाय भांडल्याशिवाय राहणार खरंच नाही म्हणतात. म्हणजे खरंच चाललंय नाही असं आहे की नाही. म्हणजे एकमेकांसाठी जीव जरी दिला तरी आयुष्यात कोणाला कोणाची किंमत नाही. फक्त इथं किंमत करणारा कोण आहे, देव. देवासाठी तुम्ही 1 नारळ व्हायला तर 10 नारळ तुमच्या आयुष्यामध्ये तुमच्या घरामध्ये भगवान परमात्मा देतो. एवढी ताकद आहे, कुठल्याही माध्यमातून तुमच्यापर्यंत येणार आहे. एवढं प्रेम माझा भगवंत देतो. दुःख घालवणारा भगवान परमात्मा. आवाज द्या. तुम्ही फक्त हे दुःख तुमच्या वाट्याला तुमच्या पदरात जे काही भेटलेले ते दुःख इथं भगवंतापुढं जायचंय, हनुमंतरायांना नतमस्तक होताना म्हणायचंय. आवाज द्या. एक सांगायचं, हे दुःख सांगताना तिथं जायचं. हे दुःख जन मारुती नंदन, हे दुःख भंजन मारुती नंदन, सुन लो मेरी पवन सुत पवन सुत विनते वारंवार, मन सुत विनती वारंवार. हे दुःख भंजन मारुती नंदन, सुन ले मेरी पुकार, पवन सुत विनते वारंवार, पवन सुत विनती वारंवार. श्री राम जानकी बैठे हैं मेरे सीने में, श्री राम जानकी बैठे हैं मेरे सीने में, श्री राम श्री राम. दुःखाचं हरण करणारे आपल्या पाठीमागं आपल्या आयुष्यात प्रत्येकाच्या पदरामध्ये सुख देण्याकरता हनुमंतराय विराजमान झालेले आहेत. त्यांच्या पुढं जा, नतमस्तक व्हा. नुसतं हनुमान चालिसेचे पाठ करून होणार नाही, तिथं त्या ठिकाणी आपल्याला हृदयापासून अंतकरणापासून खऱ्या अर्थानं हनुमंतरायांनी इतकं त्यांचा अधिकार आहे, त्यांचं वर्णन करावं इतकं कमी आहे. म्हणून प्रयत्न करायचा. आपल्या प्रत्येक गावातला प्रत्येक जण या ठिकाणी दर्शन करतो ना, मागणं मागत असताना देवाला एक मागणं मागायचं, देवा माझ्यासोबत सगळ्यांचं कल्याण कर. खूप सुंदर सांगितलेलं काय, देश्वरा सर्वांना चांगली बुद्धी दे, आनंद दे सर्वांना, सुखात आनंदात ऐश्वर्यात ठेव. माझं एकट्याच नाही, सर्वांचं भलं कर, रक्षण कर, संरक्षण कर, आणि तुझे गोड नाम मुखात खंड राहू दे.
शेवटी काय, सगळ्यांचं भलं कर, पण या मुखामध्ये देवा तुझं आणि तुझंच गोड रूप नाम माझ्या मुखामध्ये राहू दे. हे मागणं मागायचंय. फक्त पैसा, धन, दौलत, संपत्ती मागायची नाही. ऐका बरं का, हा पैसा आपल्यासाठी काहीच करत नाही. एका बापाचं स्वप्न असतं की मुलानं माझी हौस पूर्ण करावी. बरं का, देवाचे प्रार्थना करत असताना तुम्ही जर देवाची भक्ती केली तर महाराज सांगतात, जगद्गुरु तुकोबाराय सांगतात, सुरुवातीला सांगितलं, दुसरं चरण पण आपण घेतलेले, थोर प्रेमाचा भुकेला हाची दुष्काळ तयाला. महाराज म्हणतात जगामध्ये प्रेम पाहिजे देवावरचं, पण ते प्रेम जगामध्ये भेटत नाही. देव नेमकं त्याचाच भुकेला आहे, थोर प्रेमाचा भुकेला, पण हाची दुष्काळ तयाला. आणि हा दुष्काळ आपल्याला महाराष्ट्रभर, आज मी तुमच्या समोर बोलते ना, सगळ्यांना असं वाटतं ज्याचं शाळेत डोकं चालत नाही त्याला आळंदीला टाकलं जातं. बरोबर का? पण तसं काही नसतं बरं का. आज मला कौतुक वाटलं, गावाचं कीर्तन सार्थकी केव्हा लागलं. मी आले आणि कीर्तन केलं म्हणून नाही, तर तुमच्या गावातल्या सगळ्या तरुण मुली इथं कीर्तनाला उभा राहिल्या, याच्यामध्ये कीर्तनाची सार्थकता आहे. आज आपल्या गावाकडं बघून 4 मुली गळ्यामध्ये टाळ घेऊन त्या ठिकाणी मीराबाई, मुक्ताबाई, बहिणाबाई, बहिणी फडकती ध्वजा, सगळ्यात जी पताका आहे ना, ते खऱ्या अर्थानं संत कृपा झाली इमारत फळाली, ज्ञानदेवे रचिला पाया आणि पुढं बहिणी फडकती ध्वजा. सगळ्यात वरती पताका कुणाची आहे? त्या ठिकाणी बहिणाबाईंचा तेवढा अधिकार आहे. सगळ्या स्त्री संतांना, सकल संतांना अधिकार दिलेला आहे. का सांगू? गणिका असणारी कान्होपात्रीला मग ते लक्षात येतं. कुठला कार्यक्रम असला ना, मग हे गाणं लावलं जातं टेपवरती सातत्याने. मग त्या गीतामध्ये सुद्धा वर्णन केलेले, नॉर्मल करा दादा, त्या गीतामध्ये सुद्धा वर्णन केलेले, म्हणून खऱ्या अर्थानं ही नॉर्मल करा दादा, नॉर्मल. इतका अधिकार या ठिकाणी काय आहे? पूर्ण कीर्तन मी सांगत राहिले. सांग का, माझा एक नियम आहे, या गावात आले तर प्रत्येक गावात जाईल तिथे एक तरी कोणाला तरी माळ घालते. हाय का कोणी तयार? टेन्शन मध्ये जाऊ नका बघा. हाय का कोणी तयार? हाय का कोणी कीर्तनात उठायला तयार? ताई मला आज कीर्तन लईच पटलंय, मी कीर्तनातच माळ घालतो. हाय का? नाही देवावरती एवढं प्रेम. कलियुगा माझी करावे कीर्तन, नारायण देल भेटी, पण इथं हाची दुष्काळ. म्हणून हा दुष्काळ पडलाय. हा दुष्काळ घालवण्याकरता आपण आज, मी तुमच्या समोर उभा आहे ना, मी स्वतः कीर्तन करते, पण माझा एक मानस आहे की ज्या ज्या गावामध्ये जाईल तिथं एक तरी तरुण मुलगा, एक तरी तरुण मुलगी माळकरी होईल, कीर्तनकार होईल. त्यामुळं आता नवीन वर्ष सुरू होतंय. नवीन वर्षामध्ये तुमचा मुलगा, तुमची मुलगी, तुम्ही त्या ठिकाणी आळंदीला मध्ये आपली संस्था आहे, त्या संस्थेचं कार्डवरती संस्थेचे शिक्षक दुसरे आहेत. मला कार्यक्रमच एवढे मी कधी शिकवणार. हां, त्यामुळं त्याच्यावरती नंबर लिहिलेला आहे, तुमची मुलं आळंदीला टाका आणि शिकवा. सांगेन तुम्हाला भाव काय की आपली मुलं व्यसनामध्ये बर्बाद होत आहेत. आयुष्यभर बापानं मुलासाठी कष्ट करायचे, आपल्या घरातला, आपला वंशाचा दिवा आपल्याला सांभाळणारा व्हावा याकरता बाप अट्टहास करतो. 2 वर्ष 3 वर्ष वाट बघतो. पण आजची परिस्थिती अशी आहे, बाप आपला बसतो, कष्ट करतोय आणि पोराला खायला घालतोय, आणि पोरगा आपला दारू पितोय, मित्रांसोबत जातोय. 12-1 वाजले तरी बाप इकडून फोन लावतो, ऐक ना दादा, कधीतरी जाऊन बघा तुमचा मुलगा नक्की कुठल्या व्यसनामध्ये बर्बाद नाही झाला. परवाची एक घटना आहे, मी सत्य घटना सांगते, ऐका ना. एका बापानं मुलासाठी सगळं काही केलं, घर, गाडी, सगळ्या गोष्टी करून ठेवल्या. मुलाला काहीच करायला ठेवलं नाही बरं का बाबा. बापाला असं वाटतं जगातलं सगळं सुख माझ्या लेकराला भेटावं, म्हणून बाप धडपड करत असतो. पण आपल्या मुलानं मोबाईलमध्ये खेळता खेळता एक अशी गेम हातामध्ये खेळतोय, ती जंगली रमी का काहीतरी आहे, मला माहिती नाही, जंगली रमी. त्याच्यावरती पैसे लावत 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 मुलगा कंगाल झाला आणि आता काहीच पर्याय उरलेला नाहीये. मोबाईलवरती बसल्या बसल्या बाबा, पूर्वीच्या काळी मंदिरात जाऊन पत्ते खेळावे लागायचे, आता मोबाईलवर सुरू झालेत. मी का सांगते, परवाची गोष्ट आहे, एक बाप माझ्याजवळ येऊन रडत होता, कदाचित माझ्या कीर्तनातून कोणाचं तरी आयुष्य सुंदर होईल. आपला मुलगा मोबाईलवरती काय करतोय 2 मिनिटं, जरी तुमच्यापेक्षा 4 पुस्तकं मुलगा जास्ती शिकलेला असेल ना, तरी बापानं मुलाला विचारलं पाहिजे, तो रात्रीच्या 1 वाजता घरी येतो, तो एवढ्या वेळेस होता कुठं. आपली मुलं शिक्षित बनवण्याकरता, सुशिक्षित बनवण्याकरता आपण त्यांना संस्कारच द्यायला
विसरून जातो. पण कदाचित प्रयत्न करा. हे आयुष्य सुंदर आहे. या आयुष्यामध्ये आपली मुलं जर चांगली घडली तर आपल्या गावामध्ये आपलं नाव होणार आहे. आपला मुलगा कीर्तनात टाळ घेऊन उभा राहिला तर आपल्या गावातली 4 लोक आपल्या जवळ येऊन म्हणणार आहेत, पण सांगेल दादा बापाने कमवलेला 1-1 रुपया त्या ठिकाणी तिथं द्यावा लागला आणि शेवटी इतका कर्जबाजारी झाला. बापाने सगळे पैसे देऊन सुद्धा पैसे कमी पडले. शेवटी त्या मुलाला आत्महत्या करायची वेळ आली. ही सत्यच परिस्थिती आहे. हिरो हिरोईनी सांगतात तिथं जंगली रमी प्याव महाराज, आपण चाललोच लगी. त्यांचा व्यवसाय आहे. पॉन्ड्सची पावडर विकताना ती फेअर अँड लवली का कुठली लवली ती विकणारी बाई ती कधीच ती लावत नाही, पण आपण लावून लावून त्यांचा प्रचार केला. लावता की नाही? माणसं सुद्धा फेअर अँड लवली लावायला. म्हणजे सांगण्याचा भाव. त्यांनी त्यांचा प्रचार एवढा जोरात केलाय ना. आपण बसलेल्या सगळ्या मायबापांना माझी विनंती, आपण आपल्या धर्माचा प्रचार एवढ्या जोरात करू की लोकांनी आपल्याकडे बघितले पाहिजे. शिवजयंती येते, शिवजयंतीला कीर्तनं ठेवा. माझं नाही ठेवलं तरी हरकत नाही, पण आपण शिवजयंतीला एवढ्या जोरात कीर्तनं करू. आपला जिल्हा कोणता आहे? आवाज द्या बरं का. आपला जिल्हा एवढा सुंदर, आपल्या रायगडाच्या जवळ आहे. आपल्याला हे इतकं सगळं सुंदर आहे. आणि खऱ्या अर्थानं आपली पिढी घडण्याकरता मग त्याकरता आपण काय केलं पाहिजे? आपल्याला कुठंतरी रुचलं पाहिजे. छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव एवढं श्रेष्ठ होतं की छत्रपती शिवाजी महाराज म्हणलं की आपल्याला खऱ्या अर्थानं ती प्रेरणा अंगात येते. नुसतं मी म्हटलं होतं का तुम्हाला, मी जसं म्हणते तसं माझ्या मागं म्हणा म्हटलं होतं ना. पण माझ्या राजांच्या नावामध्ये एवढी ताकद आहे. ऐका बरं. एकच राजा इथे जन्मला शिवनेरी किल्ल्यावर. माझा राजाचं नाव गाजतंय गड किल्ल्याच्या दगडावर. माझ्या देवाचं नाव गाजतंय गड किल्ल्याच्या दगडावर. आवाज द्या, आवाज द्या. एकच राजा इथे जन्मला शिवनेरी किल्ल्यावर. माझ्या देवाचं नाव गाजतंय दगडावर. माझ्या राजाचं नाव गाजतंय किल्ल्याच्या दगडावर. हे सुंदर स्वराज्य निर्माण केले तलवारीच्या पातेवर. हे त्यासाठी वार झेलले फुलांनी दडाच्या देवर. हे प्राणपणाने लढले मावले, प्राणपणाने लढले मावले भरत या राजावर. माझ्या राजाचं नाव, माझ्या देवाचं नाव गाजतंय गड किल्ल्याच्या दगडावर. माझ्या देवाचं नाव गाजतंय गड किल्ल्याच्या दगडावर. माझ्या राजाचं नाव गाजतंय गड किल्ल्याच्या दगडावर. रायगड किल्ला महाराष्ट्राची शान आहे. रायगड किल्ला महाराष्ट्राची शान आहे. रायगड किल्ला महाराष्ट्राची शान आहे. महाराज मंडळी पण भरपूर आहे. तुम्ही पण कीर्तन करताना महाराज ही 2 गीतं तुम्ही घेतलीच पाहिजे शेवटी. आणि मग घेताना म्हणूनच पाठ आहे.
आहे की नाही. म्हणजे खऱ्या अर्थानं आपला गाव, आपला तालुका, आपला जिल्हा ह्याचं वैभव हे काही वेगळंच असतं. असं म्हणतात माहेरचं कुत्र जरी आलं तरी माणसाला लय अप्रूप वाटतं. पण सांगेल आपलं गाव, आपली माणसं, आपला धर्म आपणच टिकवायचा आणि ही ध्वजा आपल्याला सगळीकडं फडकवायची. नाही काय करता आलं ह्या देवाचं नावासाठी एवढं येडं व्हायचं, एवढं वेडं व्हायचं. लोकांनी वेडं म्हटलं तरी चालेल. म्हणून ऐका, ह्या गीतांमध्ये एवढा अधिकार आहे. नुसतं संचारता ऐका. छत्रपती शिवाजी महाराज, शिवजयंती जवळ येते ना. छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावामध्ये किती ताकद आहे. तरुण मुलं आज शिवजयंती साजरी करतात. सगळे म्हणतात शिवजयंती आली की तरुण मुलं एकत्र येतात. मी म्हणेल एकत्र येतात आणि दरवर्षी 4 दिवस आधी शिवजयंतीची तयारी करतात. ही आमच्या महाराष्ट्राची ओळख आहे. महाराष्ट्र म्हटलं की सगळ्यात पहिले नाव येतं छत्रपती शिवाजी महाराजांचं. दुसऱ्या नंबरला सगळ्यात संतांचं नाव येतं. पण सगळ्यात प्रथम स्थान ज्या राजांचं एकही मंदिर नसताना प्रत्येक माणसाच्या हृदयामध्ये राजांनी मंदिर केलं, त्यांचं नाव म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज. ऐका, आज चौकामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव, पुतळे सगळीकडे उभे आहेत. पण आज जे आमच्या महाराष्ट्रातली स्त्री, त्या स्त्रीचा जो अधिकार आहे प्रत्येक क्षेत्रामध्ये स्त्री पुढे, कुणामुळं तर ती छत्रपती शिवाजी महाराजांमुळं. आज खऱ्या अर्थानं सगळे जे तरुण पिढी घडते ना, ती राजांकडे बघून. सांगू तुम्हाला, आज आमची तरुण भगिनी जर एखाद्या अंधाऱ्या रात्रीमध्ये कुठं चालली ना, तर ती कोणासोबत न बोलता रात्रीच्या 9 वाजता एक तरुण मैत्रिणीला सोडून त्या बस स्टॉपवरती थांबलेली होती. विचार केला, 9 वाजलेत, आता बस येणार नाही, मला जायचंय, आता घनदाट जंगल आहे, या जंगलातनं मी जाऊ कसं. तर इंदापूर गावचा एक मुलगा बुलेट घेऊन तिथून चालला होता. ऐका बरं का. आणि त्या बुलेटवरती छत्रपती शिवाजी महाराजांचा भगवा झेंडा होता. छत्रपती शिवाजी महाराजांचा त्याच्यावरती फोटो होता. भगवा म्हणजे प्राण आम्हाला, भगवा म्हणजे शान आम्हाला. ऐका बरं का. तिने विचार केला, दादा, हात केला आणि त्या ठिकाणी त्या दादाला आवाज दिला. दादा, माझ्या मैत्रिणीकडे मी आले होते, पण आता मला घरी जायला बस भेटत नाही. त्या दादानं, इंदापूरच्या दादानं गाडीवरती त्या मुलीला बसवलं आणि आपल्या आईजवळ नेऊन सोडलं. आई, ही मुलगी आहे ना, हिला सकाळी तिला बस येईल, तिथं चौकामध्ये सोड. का सांगते सांगू, ज्या वेळेस आमची मुलं छत्रपती शिवाजी महाराजांचा आदर्श घेतात, कपाळावरती चंद्रकोर लावतात, त्या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांसारखी दाढी वाढवतात ना, तर छत्रपती शिवाजी महाराजांचा आदर्श काय, परस्त्री माते समान, हे विचार त्यांच्यामध्ये रुजले जातात. छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घेतलं की त्या आईने विचारलं, का ग पोरी, एवढ्या गाड्या जात होत्या, सगळ्या गाड्या जात होत्या आणि सगळ्या गाड्या जात होत्या, तू नेमकं माझ्याच मुलाच्या गाडीला हात का केला. तिचं सुंदर उत्तर ऐका बरं का. मी चालले होते, जात असताना इंदापूर गावामध्ये मी बस स्टॉपवरती थांबले होते, पण एक मुलगा बुलेट घेऊन आला आणि ऐका, त्या बुलेटवरती माझ्या राजेशिव छत्रपती महाराजांचा फोटो होता आणि झेंडा होता. माझ्या मनामध्ये कल्पना आली, रात्रीच्या 9 वाजता मी दुसऱ्या कुठल्या मुलाला जर हात केला तर तो कदाचित मला सुरक्षित वाटला नसता. पण ज्या व्यक्तीनं माझ्या छत्रपती शिवाजी महाराजांना आदर्श समजलाय ना, तो व्यक्ती आयुष्यात कधीच वाईट वागणार नाही. म्हणून खऱ्या अर्थानं छत्रपती शिवाजी महाराजांचा नुसतं फोटो, लोक म्हणतात ताई नुसतं दाढी वाढवली, नुसतं चंद्रकोर लावला, गाडीवरती फोटो लावला का माणूस सुधरत असतो का. सांगेल मी, जळी स्थळी काष्टी पाषाणी माझ्या राजांचा आशीर्वाद त्यांच्या पाठीशी आहे. म्हणून सगळ्यांनी आपण गर्वाने म्हटलं पाहिजे, राजे राजे नव्हते तर आमचे देव होते, देव होते देव. दैवत छत्रपती गड्यानो, दैवत छत्रपती शिवाचे दैवत छत्रपती गणानो, दैवत छत्रपती, दैवत छत्रपती. दैवत देवी आमचा. ऐका बरं का, मी का सांगितलं शिवजयंती जवळ येते, फक्त शिवजयंती पुरतं मर्यादित नाही, शिवजयंती पुरतं मर्यादित ठेवू नका. त्या राजांच्या, आवाज नॉर्मल करा दादा, 2 मिनिटं थांबते मी. हा करा नॉर्मल. विठाला जगद्गुरु तुकोबारायांचा ज्यांचा अभंग घेतलाय ना, त्या जगद्गुरु तुकोबारायांच्या कीर्तनामध्ये छत्रपती शिवाजी महाराज जाऊन बसायची. ही ताकद आहे.
आणि तो परमार्थ, तो धर्माचं पालन आपण सगळेजण मिळून करतोय. म्हणून प्रेमानं सगळ्यांनी हात वरती करा. आपण सगळ्यांनी मिळून भजन करायचंय. विठोबा रखुमाई बार कुमार जय बार कुमार बार कुमार जय गोपाल 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 कुमार हरना गोपाल कुमार श्री गोपाल कुमार श्री गोपाल कुमार श्री गोपाल कुमार जय 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 गोपाल कुमार गोपाल कुमार जय गोपाल कुमार जय गोपाल कुमार जय गोपाल कुमार जय गोपाल कुमार. विठोबा रखुमाई विठोबा रखु जय जय विठोबा रखुमाई जय जय विठोबा रखुमाई जय जय विठोबा रखुमाई जय जय विठोबा कुंडले गणनारी ठाण ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय मौली ज्ञानेश्वर महाराज की जय. विठोबा रखुमाई विठोबा रखु जय जय विठोबा रखुमाई जय जय विठोबा रखुमाई श्री हरनाथ विठोल ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय मौली ज्ञानेश्वर महाराज की जय. विठोबा रखुमाई जय जय विठोबा रखुमाई. हेलो.